अजितदादा यांच्या पक्षाचा एक मंत्री त्याचा पीए जे आहे लाच घेताना सापडतो, तेही मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती. याकडे नरहर झिरवाळ बद्दल बोलतायत ते, आणि ते एकतर लाच पकडताना सापडले गेले. एक त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या. बरोबरच हे सांगितलं जातंय की सुनेत्रा पवार यांची ही एक टेस्ट आहे आणि त्यात त्यांनी नाराजगी व्यक्त केली. नाही, मला माहिती नाही नाराजी व्यक्त केली का नाही. मी कसं सांगणार, मी तिथे नव्हते, त्याच्यामुळे मी काय कन्फर्म करू शकत नाही. आणि चॅनल्स म्हणतायत म्हणून त्याच्यावर अयोग्य राहील मी काय बोलणं. पण एक गोष्ट दुर्दैवी आहे आणि माझ्यासाठी धक्कादायकच आहे की एखाद्या सिटीत पक्षाचा विषय नाहीये. एक बघा, पक्ष असतो, पण जेव्हा मंत्रालय असतं तेव्हा मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात त्या पूर्णपणे त्या वास्तूचे, आणि मंत्री हा मंत्री असतो. मग नुसतं त्याला कॅटेगराईज तुम्ही पक्षात नाही करू शकत. पण ज्या पद्धतीने ही सगळी घटना झाली हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. एसीबी कुणाला रिपोर्ट करतं? एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्री, करेक्ट? ज्या 6व्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात, होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे, त्या माननीय मुख्यमंत्री ज्या 6व्या माळ्यावर बसतात त्या 6व्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच 3ऱ्या 4थ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेट मधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या विथे एसीबी जाणं हे धक्कादायक नाहीये का? मग ही कंप्लेंट केली कोणी? माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे याचं की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना, मग हा टिप ऑफ कोणी दिला? स्वतःच्याच मंत्र्याला, स्वतःच्या ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात, डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता. मग ह्यांना टिप ऑफ म्हणजे इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर हिज नोज. माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचंच ऑफिस तुम्ही सील करता. जस्ट शॉकिंग. ते ना मला माहिती नाही, मला हे विश्वासच बसू शकत नाहीये. म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसावर रेड करणं. मग हा टिप ऑफ कोणी दिला आणि हे खरंय नाही खरंय ह्याची उत्तरं माझ्याकडे नाहीये. अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं कोणी बोलत नाहीये. अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं एक जण विचारा टीसीएम वरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे का? आताच रिसेंटली त्यांनी जस्ट आपला पदभार स्वीकारला. हे नाही, मी ह्या कुठल्याच प्रश्नाची उत्तर देऊ शकत नाही, कारण मला वास्तव नाही माहिती आणि मी फक्त वास्तवतेवर बोलते. तुम्हाला माहितीये मी डेटा आणि माझ्याकडे वास्तव असेल तेवढंच बोलते. जेव्हा माहिती नाही तेव्हा मी प्रांजळपणे कबूल करते की मला माहिती नाही. पण धक्कादायक एक गोष्ट आहे, मी पुन्हा तेच बोलते की ज्या वास्तूमध्ये तुमचं ऑफिस हे मंत्रालय महाराष्ट्राचं, महाराष्ट्राची मायबाप जनता त्या मंत्रालयाकडे अपेक्षेने बघते की आम्हाला न्याय ही बिल्डिंग देईल. हे मायबाप सरकार आहे. मायबाप सरकारच जर स्वतःच्याच मंत्र्यावर या गोष्टी स्वतःच्याच वास्तूमध्ये, इट इज जस्ट शॉकिंग. म्हणजे मला अजूनच विश्वासच बसत नाही. आणि ते डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे, माननीय मुख्यमंत्र्यांनीच स्वतःच्याच मंत्री, कारण का मी पुन्हा रिपीट करते की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता तेव्हा तुम्ही पक्षाचे मुख्यमंत्री नसता, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असता. मंत्री पक्षाचा नसतो, तुमच्या कॅबिनेट मधला तो मंत्री असतो. मग कसला हा पक्ष आणि तो पक्ष? युअर अ टीम. आपल्याच टीम मेंबरवर हे करणं आणि त्याचं ऑफिस सील करणं, आणि हे मला कुठून कळलंय? तुमच्या चॅनलवर न कळलं. याच्यावरती पक्षाकडनं कुठलीही ठाम भूमिका मांडली गेली नाही किंवा समोर आलं नाही असं वाटतं. ते नाही मला माहिती. आता त्यांच्या पक्षाने पार्थला पण कुठे डिफेंड केलं, त्याच्यामुळे ते सोयीप्रमाणे म्हणजे त्यांची डिफेन्स मेकॅनिझम काय आहे मला नाही माहिती बाबा. महसूल मंत्र्यांवरही आरोप झालेले आहेत. एकच प्रश्न आहे याच्या संदर्भामध्ये. ज्या पद्धतीने सांगितलं जातंय की पक्षाच्या नव्या नेतृत्वाने समज दिली याचा अर्थ काहीतरी घडलं असं समजायचं? मला माहिती नाही. ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या गटाला विचारावी लागेल. याचं कारण असं की आता त्यांच्या मीटिंग मध्ये काय झालं, समज दिली नाही दिली, घटना झाली, मला अजून म्हणजे जोपर्यंत तो रिपोर्ट येत नाही, माहिती येत नाही आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री स्टेटमेंट करत नाही, मी नाही कधी स्टेटमेंट करणार. कारण का झिरवाळांबरोबर मी काम केलेलं आहे. शून्यातून विश्व उभं केलेले झिरवळ आहेत. मी त्यांना अनेक वर्ष ओळखते. त्याच्यामुळे झिरवळांवर हा जो आरोप झालेला आहे
तो जो केलेला आहे ह्याचं पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे. मी जिरवाळांना खूप वर्ष ओळखते आणि हे बघा माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. जेव्हा भुजबळ साहेब ही किंवा नवाबबाई जेलमध्ये गेले होते तेव्हा मी पारदर्शकपणे आर्थर रोडला किंवा कोर्टात गेले होते त्यांच्या फॅमिली बरोबर. कारण का आम्ही कधी ना कधी एका ताटात जेवलेले लोक एकामेकाच्या सुखदुःखात उभे राहिलेलो. त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा जेव्हा मला वाटलं त्यांची फॅमिली अडचणीत आहे की कोर्ट असू दे, जेल असू दे, हॉस्पिटल असू दे, मी तिकडे गेलेले आणि पुढेही जाणार. कारण का आमच्या संघर्षाच्या काळात ते आमच्यावर उभे राहिलेत हे मी कधी विसरलेले नाही. माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केलेत की 2 पैशाचं पण कोणी आपल्यासाठी आयुष्यात केलं ना, सुप्रिया उपकारात राहा. मी सगळ्यांच्या उपकारात राहते कारण का हे सगळे लोक माझ्या वडिलांबरोबर चांगल्या वाईट काळात ताकदीने उभे राहिले. त्याच्यामुळे मग भुजबळ साहेब असू दे, नवाबभाई कोर्टात असू दे, ते सगळे आर्थर रोड जेल कुठल्याही जेलमध्ये असू दे, मी ताकदीने त्यांच्याबरोबर उभे कालही राहिले, आजही राहणार आणि उद्याही राहील. त्यांना गरज एकटं पाडलं असं म्हणायचं. नाही ती बघा झिरवळ साहेबांना काल मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला कारण का मला माहिती हवी होती की नक्की ऑफिसमध्ये काय झालं. माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. मी निरोप ठेवलाय त्यांच्यासाठी की मला प्लीज करा कारण काय मला क्युरिओसिटी होती की नक्की झालं काय. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की एक शून्यातून जिरवळांनी एक आयुष्य उभं केलंय कष्टातून. ते काय मॅनेजमेंट कोटावाले नाही, ते स्वतः शून्यातून उभे राहिलेले. त्याच्यामुळे काय नक्की त्यांच्या ऑफिसमध्ये झालं आणि महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाहीये ना. महाराष्ट्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे ना. आता तुम्ही विचार करा ना, तुम्ही जर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री असता, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या प्रेसचं म्हणूया ना आपण, तुमचा प्रेस आहे ना, तुमच्या चॅनलमध्ये तुमचा एक रिपोर्टर पैसे घेता सापडला, तुमच्या एडिटरनी सांगायला नको तुम्हाला सगळ्यांना इन्क्वायरी लावायला नको. त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे की बाबा आज आपल्या ऑफिसमध्ये ही घटना झालेली आहे. आणि हे नुसतं प्रायव्हेट कंपनी नाही, महाराष्ट्राचं सरकार आहे. ही प्रायव्हेट कंपनी नाही. प्रायव्हेट कंपनीमध्ये लगेच इन्क्वायरी लागते. हे महाराष्ट्राचं सरकार आहे. मंत्रालयातून पूर्ण राज्य चालतं. 6व्या मजल्यानी 3ऱ्या-4थ्या मजल्यावर रेड केली आहे. हे म्हणजे मला अजून खरंच वाटत नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरवर ही रेड होते. हे असं कसं होऊ शकतं. पक्ष शांत आहे का? तर त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. त्यांच्या गटाने काय करायचं काय नाही करायचं त्यांचा चॉईस आहे. मी बघा मी लोकप्रतिनिधी, लोकांचा आवाज म्हणून मी दिल्लीला मला पाठवतात. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये जे काय होतं किंवा ज्या राज्यातून मी येते किंवा दुसऱ्या राज्यांमधून येते, मला लोकांनी इथे बोलायलाच पाठवलेला आणि न्याय मागायला आणि मी विरोधात आहे. त्याच्यामुळे अर्थातच माझी नैतिक जबाबदारी आहे की माझ्या राज्यात, ज्या राज्यातून मी निवडून येते त्या राज्यात जर चुकीच्या गोष्टी होत असतील ज्या कधीच झालेल्या नाही. एसीबीची रेड मंत्रालयात होते, कॅबिनेट मिनिस्टरचं सील होतं, कॅबिन सील होतं. ऐसा कैसे हो सकता है. काही विशेष म्हणजे त्यांनीच पहिल्यांदा सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री व्हाव्यात असं झिरवळ म्हणाले होते. आज तुम्हाला एक नेता म्हणून वाटतं की झिरवळांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे नेतृत्वाची? अरे बघा माझा म्हणजे मला माझ्या ह्या बाबतीत मुद्दे कम्प्लीट क्लॅरिटी. माझं असं म्हणणं असतं की आरोप प्रत्यारोप होत राहतात. आपण आपल्या बरोबर जे लोक आहेत त्यांच्या बरोबर नेहमी उभं राहिलं पाहिजे. जे आपल्या सुखदुःखात आपल्यावर राहिले त्यांच्यावर आपण राहिलं पाहिजे. हे इट इज द ऑब्वियस ना. म्हणजे मी हीच तर माणुसकी आहे ना. राजनीती तो चलती राहील. आणि जोपर्यंत इन्क्वायरी, मी कधीच आजपर्यंत कुणावर आरोप केले नाही, प्रत्यारोप. जेव्हा डेटा येतो त्या डेटा बेसवर मी बोलतो.